नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत आता 12 सर्वात मोठे बदल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आतापर्यंत यासाठी पात्र नसणाऱ्या महिला सुद्धा याचा लाभ घेऊ शकणार आहे। याबद्दलचा जी-आर सुद्धा आलेला आहे। नक्की काय आहे हा नवीन निर्णय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपलं हे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की 12 जुलै 2024 चा हा जी-आर आहे। कोणते महत्त्वपूर्ण बदल यामध्ये केलेले आहेत ते पाहूया। तर सर्वात मोठा बदल म्हणजेच नवविवाहित महिलेच्या बाबतीचे नाव रेशन कार्डवर लावणे शक्य होत नाही। त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणाऱ्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे आता उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजे ज्या नवीन नोंदणी प्रमाणपत्र असणाऱ्या विवाहित महिला आहे त्यांचं रेशन कार्ड मध्ये नाव नसेल त्या महिलांच्या नवऱ्याचे रेशन कार्ड सुद्धा आता चालणार आहे। त्यानंतर परराज्यातील ज्या महिलेचे महाराष्ट्रातील मुलाशी लग्न झाले आहे ती महिला तिच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे। याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे। आता पोस्टाचे जे काही खाते आहे ते सुद्धा चालणार आहे। त्यामुळे नवीन खाते काढण्याची काहीही गरज नाही। त्यानंतर पाचवा सर्वात मोठा बदल आहे तो म्हणजे आता महिलेचा पासपोर्ट फोटो सुद्धा अपलोड करता येणार आहे। लाईव्ह फोटोची काही आवश्यकता नाही। जो काही पासपोर्ट फोटो आहे तोच आता अपलोड करता येणार आहे। त्यानंतर सहावा बदल पहा, यामध्ये अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत पक्ष प्रमुख व CMM, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना आता पात्र महिलेचे ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे। आता सातवा बदल खूप महत्त्वपूर्ण आहे। लक्षात ठेवा, ज्या महिला इतर योजनांचा लाभ घेतात म्हणजे ज्या महिला PM किसान, राजीव गांधी, श्रावण बाळ अशा इतर योजनांचा लाभ घेतात त्या महिला यासाठी पात्र आहेत। पण त्या इतर योजनांचा लाभ घेतात त्यांना फक्त ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे। त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असे हे बदल आहेत। त्यामुळे सर्वांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील। धन्यवाद।